फॉरेक्सचं ॲनालिसिस बघूयात आपण. काय झालं मार्केटमध्ये? मार्केटने लेवल घेतली की नाही बघूयात. काल मी परवा तुम्हाला लेवल दिल्या होत्या. बघू त्याच लेवल घेतल्यात का? ठीक आहे. US 100चं बघूयात आपण आधी. US 100मध्ये काय झालं? मी US 100चं तुम्हाला दिलं होतं की मार्केट ही लेवल घेणार नाही का, तर इथं SMT आहे म्हणजे स्मार्ट मनी ट्रॅप. ऑब्व्हियसली मार्केटने ती लेवल घेतली नाही आहे. मार्केट ती लेवलच्या वरती गेलेलं आहे. जिथून ज्या लोकांनी इथून सेल घेतला असेल त्यांचा स्टॉप लॉस गेलेला आहे. बट आपल्याला 2 लेवल आहेत अजून कन्फर्म चांगल्या. इथून आपण सेल करू शकतो आणि वरून पण सेल करू शकतो. इथून सेल कधी करणार? जेव्हा कन्फर्मेशन आपल्याला 1 मिनिटमध्ये भेटेल तेव्हा. बट मार्केट ही लेवल घेईल का घेईल? कारण इथं सगळी लिक्विडिटी आहे. सो मार्केट वरती येणार आहे आणि लिक्विडिटी घेऊन खालती जाणार आहे. US 100चं बोलतोय आपण हे. आणि जर मार्केटने इथं कन्फर्मेशन दिलं नाही तरी ऑब्व्हियसली मार्केट इथून फॉल होईल. ओके. मार्केट काय करते बघा, स्टॉप लॉस घेतला आणि तिथूनच मार्केट खाली पडते. बट पडलं तरी मार्केट काय, इथं काय लिक्विडिटी आहे. मार्केट ही लिक्विडिटी इथं घेईल. डो जोन्समध्ये बघूयात. US 30मध्ये US 30मध्ये तर काय अजून साईडवेजचं मार्केट आहे. एका रेंजमध्ये अडकले. दाखवतो तुम्हाला रेंजमध्ये किती अडकले ते. हा मार्केटचा हाय आहे. तो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण त्याला बाईंगला बघणार नाही. आणि मार्केटचा सेल लो खालती आहे. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलला येत नाही इथून आपण बाय करणार आहे. पण आता बाय आपण करायला जरा थोडं बघूयात. शक्यतो बाय तर करणार नाही आपण. भेटलं एखादं बुलिश इथे एंट्री तर आपण बाय करूयात, नाही तर आपण होल्डवर ठेवणार US 30ला. बघू आता एक उद्या परवा न्यूज आहेत. न्यूजमध्ये मार्केट कसं रिॲक्ट करतं आहे. FOMC आहे, त्यामध्ये मार्केट चांगलं रिॲक्ट करतं म्हणजे लेवल तोडेल सगळ्या. मग आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटेल. ठीक आहे. जर्मनची मी लेवल दिलेली तुम्हाला. सेम जर्मन त्या लेवलला येईल. आता इथून आपलं बाईंग आहे. छोटासा स्टॉप लॉस राहील इथं. हे पहिलं टार्गेट राहील. ओके. 20 ते 22 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट 160 पॉईंट्स राहील. ठीक आहे. काय चेंजेस नाहीत केले अजून यात. आपण आपल्याला वेटच करावं लागतं. जोपर्यंत आपलं लेवल येत नाही तोपर्यंत मार्केटला आपण वेटच करतो. का तर आपण कुठला इंडिकेटर आणि चार्ट पॅटर्न आणि सपोर्ट रेजिस्टन्स बघत नाही. त्यामुळे आपल्याला वेट करावं लागतं. आपण वेट केल्यानंतर आपल्याला चांगल्या रिस्क रिवॉर्ड भेटू शकतो. भेटतो तर मी बघितलं आहे ऑलरेडी, तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधी. ठीक आहे. पण जर मार्केट इथून जर लो तोडला तर ऑब्व्हियसली आपण सेल करणार आहोत. ठीक आहे. जेव्हा मार्केट इथून हा लो ब्रेक करेल, मार्केटने समजा असं लो हा ब्रेक केला तर मार्केट परत वरती येईल, नंतर आपण सेल. ओके. आपण स्टॉकसाठी पण करणार आहोत. स्टॉकसाठी नवीन आपण बघतोय एक स्टॉक जे चांगले चालतात, मुवमेंट चांगली असते डेली, त्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये कसं ॲनालिसिस करत आहे. ठीक आहे. क्रूड ऑइल पण साईडवेज गेलेला आहे. क्रूड ऑइलला पण वेट करायचं आपल्याला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलं मार्केटनं. हा लो आहे. इथून आपलं बाईंग आहे. ही सगळी लिक्विडिटी आहे मार्केटमध्ये. जरा थोडं लिक्विडिटी आहे. सो आपण वेट करणार आहे. खालती आल्यानंतर आपण याला बाय करणार आहोत. मुवमेंट आज मंडेला शक्यतो जास्त मुवमेंट राहत नाही. बिटकॉइन तर आपण सेललाच बघतोय त्याला. पण बिटकॉइन काय लेवलला आपल्या आलेला नाही आहे. तिथूनच खालूनच तो पडतोय. आलेला दुपारी, बट तो तरी पण खालतीच जातोय. आपली लेवल कुठे आहे? मार्केटने जर समजा इथपर्यंत आलं तर इथून आपण सेल करणार आहोत. ओके. बघूयात काय होते. बिटकॉइन पण होल्ड. गोल्डमध्ये एक छान एंट्री घेतलेली मागाशी मी. आपल्याला 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो दिला आहे. ऑपोजिट एंट्री होती आपली. खरं आपण सेलला बघतोय वरून, पण आपल्याला इथं एक बुलिश पॅटर्न दिसल्यामुळे आपण इथून बाय केलेला आहे. जेव्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो तेव्हा मार्केट कधी पण वरती जातं. सो आपण त्यावरती घेतलेला आहे आणि इथं आपल्याला एक बुलिश एंट्री भेटली म्हणून आपण
इथे आपण त्याला सोडून दिलं आहे, बुकिंग केलेलं आहे प्रॉफिट 1:5चं. ठीक आहे, आपण वेट करतो ह्या लेवलला मार्केट आल्यानंतर आपण सेल करणार. मार्केट येईल या लेवलला तर आपण सेलसाठी बघतोय. ओके, बघूयात गोल्डमध्ये काय होते. गोल्डचं काय, ठीक आहे, दुसरं कोणतंच ॲनालिसिस नाही आज. ब्रिटिश पाऊंड साईडवेज आहे, युरोमध्ये पण त्याविषयी एंट्री झाली होती आपली चांगली. सो ठीक आहे, बघूयात, वेट करूयात आपण लेवलला. आपल्या 2 एंट्री बनतात आपल्याला. US100ला एक बनते आणि बिटकॉइनला पण बनते. बघू बिटकॉइन कसा करतो. आणि गोल्डला एक एंट्री बनते. ठीक आहे, 2 एंट्री आपल्या आहेत. ह्याचं ॲनालिसिस मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघू मार्केट कसं रिॲक्ट करतं आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.